मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण गणपती बाप्पा म्हणतो, पण गणेश नावाचा खरा अर्थ काय आहे? आणि फक्त नाव उच्चारल्याने आपल्याला मनःशांती, बुद्धी आणि यश का मिळतं? आज आपण जुनी परंपरा, वेद पुराणे आणि अध्यात्माच्या आधारे जाणून घेऊया. ओम. गणेश या नावाचा अर्थ गण अधिक ईश बरोबर गणेश. गण म्हणजे समूह, प्राणी माणसांचा समाज, आपली इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ईश म्हणजे स्वामी किंवा अधिपती, म्हणजेच गणांचा स्वामी म्हणजे गणेश. ते फक्त समाजाचेच नाहीत, तर आपली 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे अधिपती आहेत. शास्त्रात गणपतींना विघ्नहर्ता आणि बुद्धिप्रदाता म्हटलंय. नाव उच्चारलं की आपली गोंधळलेली ऊर्जा शांतीत रूपांतरित होते. जुनी पद्धत आणि अर्थ. वेदांत म्हणतात की गणपती हा शब्द घेतला की तो आपल्या मनातील गोंधळ म्हणजे विघ्न दूर करतो. गम हा बीजाक्षर आहे, जो उच्चारल्याने गळ्यातील कंपनं थेट मनावर परिणाम करतात, ज्यामुळे तणाव, चिंता कमी होते. न आणि ईश आपल्याला स्वामीकडे जोडतात, अहंकार कमी करतात. फायदे म्हणजे गणेश नाव जपल्याचे बुद्धी वाढते. जुन्या काळी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुरुवातीला श्री गणेशाय नमः म्हणून पाठ शिकवला जायचा. विघ्न दूर होतात. कोणतेही मंडल कार्य म्हणजे लग्न, नवा व्यवसाय, यात्रा गणपतीच्या नावाने सुरू केलं जातं. मनःशांती मिळते. फक्त गणेश नाव घेतलं की हृदयगती मंदावते, मन शांत होतं. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नाव उच्चारताच आपल्या भोवती सकारात्मक स्पंदनं तयार होतात. आयुष्यभर संरक्षण. गणेश नाव जपणारा माणूस मार्गभ्रष्ट होत नाही, कारण ते बुद्धीचे अधिपती आहेत. मित्रांनो, गणेश हे फक्त एक नाव नाही, तर संपूर्ण जीवनाचं सूत्र आहे. आपल्या मन इंद्रियांवर ज्याचं आधिपत्य आहे, त्याला शरण गेलं की आयुष्यातल्या प्रत्येक अडचण आपोआप नाहीशी होते. म्हणूनच म्हटलं जातं, श्री गणेशाय नमः हा केवळ मंत्र नाही, तर आयुष्य बदलावण्याचा महामार्ग आहे.